नाशिक शहरातील पांडवनेरी परिसरातील राष्ट्रीय पुरातन विभाग आणि वनजमीन असलेल्या 26 एकर या जागेवर महापालिकेनं चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावानं स्मारक उभारलं. ते मध्यंतरीच्या काळात बंद पडलं, पण आता नुकतंच शिक्षण मंत्री दादा भुसे आणि महापालिका यांच्या निधी नियोजन विभागाकडून 18,37,00,000 रुपये खर्च करून फिल्म नगरीचं नूतनीकरण करण्यात आलं. पण प्रशासकीय राजवटीमध्ये काही अपशकुनी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला जातोय. दिल्ली येथील ठेकेदार झेड2टेक या कंपनीच्या ठेकेदाराला वेस्ट टू वंडर हा प्रस्ताव तयार करून 20 वर्षासाठी खाजगी तत्वावर ही जागा भाड्यानं देण्याचा ठराव कुणी आणि कोणत्या अधिकाराखाली मंजूर केला, या व्यक्तीकडून फक्त 1,25,00,000 रुपये इतक्या अल्प मोबदल्यात 1,23,000 रुपये भाडे आकारून मंजूर करण्यात आला. अशा अर्थकारणातून 20 वर्षांच्या करारासाठी देण्याचा घाट घातला गेलाय. याची सखोल चौकशी व्हावी अशी नवनिर्मित नगरसेवक तसंच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आणि कलावंत क्षेत्रातील नाशिककर नागरिकांनी मीडियाकडून समजलेल्या आणि सध्या चाललेल्या या प्रकरणावरून मागणी केली आहे. निवडणुकीपूर्वी कुठल्याही आमदार, खासदार यांना विचारात न घेता घातलेला हा घाट कुणाच्या अधिकाराखाली आणि कोणत्या अधिकाराखाली घातला असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्वच नागरिकांनी हा ठराव रद्द करण्याची मागणी केली गेली आहे. हा निर्णय रद्द न झाल्यास सार्वजनिक आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. तसंच यामागील सूत्राची संपूर्ण चौकशी व्हावी आणि त्या सूत्रावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि नाशिककर करतायत. संविधान न्यूज, नाशिक. नाशिक, माझं नाशिक, सुंदर नाशिक, ऐतिहासिक नाशिक, गुलशनाबाद म्हणून संबोधलं जाणारं माझं नाशिक. हा नाशिकचा महिमा किती, खूप. मंत्रभूमी, यंत्रभूमी, किती 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 म्हणून या नाशिकचं नाव आहे. जगभरात मान्यता पावलेलं हे नाव आज नाही, शातवाहन कालापासून चालत असलेलं आहे माझं नाशिक. इथल्या वनराईमुळे याला गुलशनाबाद सुद्धा संबोधलं गेलं. खूप बागा, वन, जंगल, अरण्य, सर्व हिरवगार. आणि अशा नाशिकमध्ये पांडवलानालगत जे नेहरू उद्यान म्हणून संबोधलं जायचं, त्या ह्या परिसराला जवळपास 30 एकर असा हा जो भाग, हा अनेक वेगवेगळ्या वृक्षांच्या वनराईनं नटलेला हा हिरवा गालीचाच म्हणावा लागेल. अतिशय सुंदर असं ते अभयारण्य, जिथे पशु पक्षी वेगवेगळी वावरताना, हिंडताना या शहरानं पाहिली. ह्या गावाची ओळख काय? ह्या गावाची ओळख ऐतिहासिक रूपात खूप काही काही आहे. प्रभू रामचंद्रापासून आहे, शहाजी राजांपासून आहे, अहिल्यादेवींपासून आहे, पेशव्यांपासून आहे, कुंभमेळ्यापासून आहे. अनेक नद्या आणि त्या नद्याच्या दोन्ही तीरावर हे वसलेलं गाव, हे शहर, हे ग्राम. मग त्या नद्या कोणत्या? गंगा, गोदावरी आहे, हे कपिला आहे, अरुणा आहे, वरुणा आहे, वालदेवी आहे, सरस्वती आहे. ही जी नावं घेतोय नद्यांची, या नद्यांच्या दोन्ही तीरांवर वस्ती वाढत गेली, फुलत गेली. आणि त्या वस्तीच्या दोन्ही तटावर ज्या काही बाजारपेठा निर्माण झाल्या, ज्या वस्त्या निर्माण झाल्या, जी घरं तयार झाली, जो व्यापार सुरू झाला, त्याचबरोबर धर्मक्षेत्र म्हणून जगभरातून लोक इथे आकर्षित झाले. इथे मंदिरं निर्माण झाली, मंदिरांमुळे इथे महत्त्व निर्माण झालं. प्रभू रामचंद्रांमुळे
तपोवन आणि त्या तपोवनाच्या जंगलामध्ये साधू संत महंत ऋषी मुनी यांची वहिवाट तपश्चर्या, त्यामुळे जगाचं ते आकर्षण ठरलं गेलं. प्रभू रामचंद्रांचा वनवास इथे जवळपास 2.5-3 वर्ष होता आणि त्या काळात प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत या भागात वावरले गेले. कितीतरी महिमा आपण सांगत असताना एक नाव असंही होतं का तिने जागतिक स्तरावर या नाशिकचा लौकिक मोठा केला. ते नाव होतं दादासाहेब फाळके. तुम्ही आज जो फाळके रोड नाशिकला बघतात, नाशिकमध्ये, त्या नाशिकमध्ये दादासाहेब फाळकेंचा स्टुडिओ होता आणि हिंदुस्थानामध्ये पहिला सिनेमा मूकचित्रपट हा दादासाहेब फाळकेंनी निर्माण केला आणि म्हणून त्यांना त्याचा सन्मान केला जातो की चलचित्रपट हिंदुस्थानामध्ये दादासाहेब फाळकेंनी निर्माण केला आणि त्या पौराणिक चित्रपटामध्ये नाशिकमधले अनेक दिग्गज लोकांनी काम केलं आणि ते हिंदुस्थानाच्या चलचित्रपटामध्ये त्या सिनेमागृहांमध्ये झळकायला लागले. ही महती आहे. म्हणजे आज जे आपण चित्रपट बघतोय त्याचे जे जनक आहेत ते दादासाहेब फाळके आहे. तुमच्या माझ्या या नाशिककरांच्या हृदयामध्ये जी सन्मानाची नावं आहेत त्यामध्ये दादासाहेब फाळके एक नाव आहे का ज्या नावानं या मराठी माणसानं जगामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये एक मोठं अक्षर करून ठेवलं, एक मोठा विक्रम करून ठेवला आणि एक नवीन संशोधन त्यांनी जगासमोर मांडलं, ते चलचित्रपटाचं, मूकचित्रपटाचं. त्याच्या स्मृती जतन राहाव्या, त्या नामाचा महिमा जागता राहावा, तो आमचा अभिमान आहे, तो स्वाभिमान आहे. यासाठी 1992 साली महानगरपालिकेने पांडवलेण्यालगत असलेल्या त्या जागेत पुरातत्व खात्याकडनं ती जमीन घेऊन, ते वन घेऊन, त्या वनामध्ये दादासाहेब स्मारकाची स्मृती जागवण्यासाठी तिथे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादासाहेब फाळके स्मारक तिथे केलं आणि त्याचबरोबर बौद्ध स्मारकही तिथे केलं. त्यावेळेस महापालिकेने मोठा खर्च केला आणि एक सुंदर असं वातावरण, त्या जिथे कारंजे होते, जिथे चित्रपटसृष्टीची माहिती होती, जिथे शूटिंग घेतली जाऊ शकत होती, असं एक वातावरण दादासाहेब फाळकेंच्या नावाने आणि जगभरातले जे नाशिकला येणारे पर्यटक होते त्या पर्यटकांचा आणि नाशिककरांचा वावर तिथे व्हायला लागला होता. मग ते स्मारकाच्या रूपानं आणि बौद्ध स्मारकाच्या रूपानं आम्ही होतो. पण हे जंगल आहे, हे वन आहे, हे ऐतिहासिक आहे, हेरिटेज आहे. आणि मग ही जागा जी वापरली गेली, ती वापरण्यासाठी जी दिली गेली काही करारानं, ती काही व्यावसायिकपणासाठी नाही दिली, व्यावसायिकतेसाठी किंवा धंद्याच्या रूपाने. महापालिका, पहिली गोष्ट म्हणजे महापालिका हा जो भाग आहे हा व्यावसायिक करण्यासाठी नाहीये, तो नफा तोट्याचा विचार करणारा नाहीये. तो ह्या गावाचं गाव पण जपण्यासाठी, त्याची स्वच्छता राखण्यासाठी, ते नीटनेटकेपणा राखण्यासाठी ती एक सेवाभावी स्वराज्य संस्थेतला एक भाग आहे. आणि म्हणून हे करीत असताना अतिशय धक्कादायक बातम्या जेव्हा कळतात की सर्व ठिकाणी व्यावसायिकरण झालंय आणि कुठेतरी बीओटीच्या माध्यमातून किंवा ठेकेदाराच्या माध्यमातून जी कामं महानगरपालिकेने करायला पाहिजे ती करण्याच्या ऐवजी तिचं संरक्षण करायला पाहिजे, तिची उपयुक्तता जपायला पाहिजे, तिचा नीटनेटकेपणा ठेवायला पाहिजे, तिची काळजी घेतली गेली पाहिजे, हे करण्याच्या ऐवजी त्याच्यातून उत्पन्न कसं मिळेल आणि तिथे त्या हेरिटेजला कसा काय धक्का लावता येईल असंच बघितलं जात आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या तपोवनाचं तेच बघतोय, गंगा गोदावरी नद्यांचं तेच बघतोय, त्यांच्या उपनद्यांचीही तीच परिस्थिती बघतोय, या शहरातल्या झाडांच्या बाबतीतही तीच परिस्थिती होतो. पण हे तर हेरिटेज आहे, वन आहे,
हे जंगल आहे. खरं तर वन अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी तिथे कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी न देताच जर कोणाला सांभाळायच्या असतील त्या दिल्या पाहिजेत. या मताचा आम्ही नागरिक आहोत, एक कार्यकर्ते आहोत, पर्यावरणवादी आहोत. पण आता होतंय काय, पर्यावरणाचा जप करायचा पण त्याचा विध्वंस म्हणजे जी ऑक्सिजन देणारी झाडं आहेत तीच मोडून तोडून टाकायची, उद्ध्वस्त करायची आणि त्याच्या समोर कुठेतरी असे बांधकामाला परवानगी द्यायची. हे जे चाललेलं आहे ते काही सहन होण्याच्या पलीकडे आहे. नाशिक महानगरपालिकेने आता प्रशासकीय राजवटीमध्ये, खरं तर प्रशासकीय राजवटीमध्ये अशा प्रकारे निर्णय घेणे हे अतिशय चुकीचे आहे. कारण त्याला खरं पाहिलं तर ती खरी स्थानिक स्वराज्य संस्थेने घेतलेला निर्णय असं म्हणता येत नाही. ते एका अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय असतो, तो सर्व समावेशक असतो असं नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे निर्णय हे महासभा असताना, निवडणुका झालेल्या असताना, प्रशासकीय कारकीर्द संपले गेल्यानंतर घ्यायला पाहिजे होते. तथापि प्रशासकीय राजकारण कारकिर्दीत या 7 वर्षाच्या याच्या अगोदरच्या असे बरेच निर्णय असे घेतले की ते कोणाच्या तरी अधिकाऱ्याच्या मनात आलं, कोणाच्या ठेकेदाराच्या मनात आलं आणि तो निर्णय त्या ठरावांमध्ये तो बंदिस्त करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी केली गेली. आणि मग ते अंमलबजावणी करताना तो बघितलं गेलं नाही का त्याच्यातून फायदा काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहे, त्याच्यावर चर्चा होत नाही, त्याच्यावर टिप्पण्या लिहिल्या जात नाही, त्याच्यावर काय त्याला म्हणता जे निविदा प्रक्रिया आहे त्या हेल्थी होत नाहीत. हे सर्व आपण बघतो आणि त्याचा परिपाक आता मला या फाळके स्मारकाच्या निमित्तानं दिसतोय. जवळजवळ 29-30 एकर जमीन ही कोणा वेस्ट टू वेटर मध्ये कोणत्या झेड2टेक कंपनीला महानगरपालिकेने संपूर्ण केलेली आहे. महाराष्ट्र शासनानं खरं तर याला जवळपास 12 कोटी रुपये खर्च करण्यासाठी दिले. महाराष्ट्र शासनाने ते पैसे काय दिले खर्च करायला, काय करायचंय तिथे असं 12 कोटी रुपयाचं, आणि महाराष्ट्र शासनाला काय पडलंय. मग पुरातत्व खात्यानं, वन अधिकाऱ्यानं यांना संमती दिली का, आणि संमती दिली तर कोणत्या अधिकारात दिली हे समजायला मार्ग नाही. कारण ती जमीन जर कोणत्या ठेकेदाराला तुम्ही निविदेद्वारे बीओटीवर देणार असाल तर अशी जमीन देण्याचा अधिकार पुरातत्व खात्याला आहे का, वन अधिकाऱ्यांना आहे का. अशी जंगल जमिनी जर तुम्ही ठेकेदाराच्या ताब्यात दिलीत 20 वर्षाच्या, 40 वर्षाच्या, 60 वर्षाच्या करारानं, तर त्याचे परिणाम या गावालाच नाही तर देशाला भोगावे लागतील. आणि ते नंतर ठेकेदाराच्या ताब्यात असल्यामुळे प्रशासनाचंही त्याच्याकडे दुर्लक्ष असेल. आणि होतही आहे, आम्ही बघितलेलं आहे. आजचा जो विषय आहे फाळके स्मारकाचा, हा आपण त्यांना झेड2टेक कंपनीला जो दिला, ही कंपनी ती लायबल आहे का, तिला कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही ते टेंडर पास केलं, तिचं याच्या अगोदरचं कामकाज काय, त्या निविदा कुठे प्रसिद्ध झाल्या होत्या, केव्हा प्रसिद्ध झाल्या होत्या, त्या निविदेमध्ये अजून किती लोकांनी भाग घेतला हे जनतेसमोर आलं पाहिजे. खरं तर हे पारदर्शकता या कामामध्ये पाहिजे होती. नाशिककरांना ते कळालं पाहिजे का हे माझ्या नाशिकमधलं हे काम होतंय मोठं. मग महाराष्ट्र शासनाला एवढी काय पडली होती घाईगर्दीने 12 कोटी रुपये खर्च करण्याची. बरं, 12 कोटी खर्च केल्यानंतर आता महानगरपालिका सुद्धा जवळपास 8 कोटी रुपये खर्च करतीये. मग हे 8 कोटी रुपये कशासाठी खर्च करतीये, काय बांधणार आहात तुम्ही, काय करणार आहात, याची माहिती समोर आल्याशिवाय तुम्ही कशी काय मंजुरी दिली. आणि मग तुमच्या समोर नेमकं चित्र काय आहे, काय करायचंय तुम्हाला,
त्या जंगलामध्ये तुम्ही फाळकेंचं स्मारक करता, ठीक आहे, ते केलंच होतं, ते दुरुस्त करतायत तुम्ही, त्यात नवीन भर काय करणार आहे तुम्ही अजून? कारंजे पूर्वी होतेच, तिथे लोक राहण्यासाठी सोय होती, ती पूर्वी होतीच, तिथे बाग बगीचे केले होते, ते होते. मग अजून नवीन तुम्ही काय करणार आहात? मग त्याच्यासाठी 10 कोटी महाराष्ट्र शासनाचे, आज खरी परिस्थिती महापालिकेची खर्च करण्याची नाहीये, आम्ही कर्ज बाजारी झालेलो आहे महानगरपालिका. आणि असं असताना 8 कोटी जनतेच्या करातले, जनतेच्या खिशातले पैसे काढून तुम्ही असे सहज खर्च करतायत. आम्हाला शाळा बांधण्यासाठी पैसे नाही, शाळा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पैसे नाही, आमच्या शाळा बंद केल्यात तुम्ही. आज आमचं गाव हागणदारी मुक्त झालेलं नाही, लोक उघड्यावर बसतायत, वाड्या वस्त्यांमध्ये संडास उघडे बोडके आहेत. कसलं स्मार्ट सिटी? आणि तुम्ही इथे 8 कोटी रुपये देऊन टाकले. आमचा त्या स्मारकाला आणि बुद्धविहाराला विरोध नाहीये, ते उलट चांगलं होईल, पण त्याच्यासाठी काही तुम्ही त्या पद्धतीने वागतायत का? तर नाही. तुम्ही या कोणत्या कंपनीला झेल टू टेक, त्या कंपनीला तुम्ही एवढे पैसे दिलेत आणि त्याच्या 20% म्हणजे त्या 8 कोटीच्या 20%, हा, त्याच्या 20% तुम्ही हे करणार, म्हणजे कोण खर्च करणार? तर ही कंपनी. म्हणजे 30 एकर जागा यांना 1 कोटी रुपये खर्च करायचे आणि 1.25 लाख रुपये भाडं, म्हणजे 1.25 लाख रुपये भाड्यामध्ये 30 एकर जागा 20 वर्षाच्या कराराने देता. हे कोणचं लॉजिक आहे? हे कशामध्ये बसतंय? कोणत्या नियमात बसते? कोणत्या शासकीय याच्यात काही काही निर्णय झालेत का असे? तर हे जर आपण बघितलं तपासून, तर याच्यामध्ये कुठेतरी कुछ तो है असं सर्वच नागरिकांना वाटतंय. म्हणून खरं तर याची श्वेतपत्रिका ताबडतोबीने काढली पाहिजे आणि शासनानं हे काम तपासून घेतलं पाहिजे. कोणी कॉन्ट्रॅक्टर येतो आणि त्याला ते काम मिळतं आणि त्याला सर्व सवलती मिळतात, किंबहुना त्यांना ते हातात दिलं जातं, हे काही योग्य आहे असं वाटत नाही. आणि त्याच्यावर महापालिकेचं काय नियंत्रण राहणार आहे याचा सुद्धा लेखाजोखा खरं तर समोर पाहिजे, पण तो सुद्धा नाहीये. आणि म्हणून माझी या निमित्तानं मागणी आहे की अशा पद्धतीने खरं तर मग एवढे पैसे जर आपण करतोय खर्च शासनाने आपण, तर मग ठेकेदाराच्या ताब्यात द्यायचं कारण काय? महापालिकेने चालवलं पाहिजे. महापालिका चालू शकत नाही का? जर आपण एवढा खर्च करतोय तर मग चालवायची आपल्याला काय ताकद नाही. माझी शासनाला अशी विनंती आहे की वाढत्या नागरीकरणामुळे आज शहरभर सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वाढत आहे. या शहराला चारी बाजूनी औद्योगिकरणामुळे आणि या कारखान्यांमुळे या शहराचा काळवंडला गेलेला आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो ह्या शहराचा प्राणीय देणारे हे ऑक्सिजनची झाडं, हे जंगल तुम्ही नष्ट करू पाहतायत. तुम्हाला नेमकं करायचं काय? तुम्ही आमचा प्राणवायू हिरावून घेतात काय? शासनाने हे थांबवायला हवं, याचा पण जरूर विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून तिथे खेळणे आमच्या पैशातून बसवणार, तिथे कारंजे आमच्या पैशातून करणार, तिथे कलादालना आमच्या पैशातून करणार आणि परत आम्हालाच तिकीट लावून तुम्ही ते दाखवणार. हे कोणत्याही तात्विक कसोटीवर बसणार नाहीये. म्हणून शासनाने ताबडतोबीने हा ठराव रद्द करावा, याची परत नीटशी चौकशी करावी आणि या ठेकेदाराची चौकशी करावी. आणि नाशिकला प्रदूषण मुक्त बनताना 550 झाडं लावल्याने ते काही पर्यावरणाचा लगेच भरपाई होणार नाही. ही हजारो झाडं आहेत, ती लावाल, पण ती जगवायचे काम आम्हालाच करावं लागतं आणि निसर्गाला करावं लागतं. तुम्ही काही स्वतः पाठ रोपटून घेण्याचं काही कारण नाही. आणि आज लावलेलं झाड त्याला 40-50 वर्ष उभं राहायला हे खूप वेळ लागतो. आणि म्हणून ती हेरिटेज झाडं सुद्धा आज कुठे ती अवसानात आणतायत आणि ती तोडली जात आहेत. ही सुद्धा गंभीर परिस्थिती या जंगलामध्ये आहे. आणि म्हणून शासनाने यात ताबडतोबीने लक्ष घालून याची श्वेतपत्रिका सुद्धा जनतेसमोर मांडावी, अशी या निमित्तानं कळकळीची विनंती करतो. नाहीतर या शहरातला
नागरिक खरं तर महानगरपालिका आणि तिच्या बीओटी तत्वाची कामं आणि त्यांचं चाललेलं सिमेंटचं जे गावभर डिंगोरा आणि सिमेंटकरण चाललेलं आहे, सिमेंटचं जंगल उभं करण्याचं काम चाललेलं आहे, त्याला प्रचंड विरोध आहे आणि त्या विरोधाला नाशिककर निश्चितपणे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा या निमित्तानं आम्ही देतो आहोत.